काल रस्त्याने जाताना एक माणूस दगड घेऊन मांजराच्या मागे धावत होता. मी त्याला विचारलं, का मारताय त्या मांजराला? तर म्हणाला, तुम्हाला माहित नाही, मांजर हे फसवे आणि वाईट असते. मी म्हटलं, पण त्या मांजराने तुम्हाला काहीच केलं नाही, मग का मारताय? त्यावर तो मलाच भांडायला लागला आणि म्हणाला, इतके प्रिय आहे तर पिंजऱ्यात ठेवा. या बोलण्याला काय अर्थ आहे? प्रत्येक रस्त्यावरचा प्राणी कोणाच्या तरी मालकीचा असतोच असे नाही, आणि जरी असला तरी त्याला विनाकारण मारण्याचा अधिकार नाही कोणाला. मला नेहमी दिसतं, कुठे एखादं कुत्रं किंवा मांजर शांतपणे सावलीत बसलेलं असतं तरी काही लोक विनाकारण दगड मारतात, हकलतात. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कुत्र्या मांजरांना विनाकारण दगड मारले जातात. यातून नेमकं काय मिळतं कोणास ठाऊक. तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करायचं नसेल, हात फिरवायचा नसेल, त्यांना खाऊ घालायचं नसेल तरी हरकत नाही, पण निदान विनाकारण मारू तरी नका. आणि एक गोष्ट नेहमी खटकते, माणसानं एखादं खूप वाईट कृत्य केलं, खून, बलात्कार, चोरी, फसवणूक, धार्मिक दंगली घडवल्या की लगेच म्हटलं जातं पाशवी कृत्य केलं त्यांना. पण प्रत्यक्षात प्राणी विनाकारण कोणाचा द्वेषातून खून बलात्कार करत नाहीत, धर्माच्या नावावर दंगली घालत नाहीत, फसवणूक करून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत. ते फक्त जगण्यासाठी त्यांची शिकार करतात. माणूस स्वतःला सर्वात बुद्धिमान जीव बनवतो, मग त्या बुद्धीचा उपयोग मुक्या आणि निरपराध जीवावर दगड उचलण्यासाठी का? दया दाखवता नाही आली तरी किमान क्रूरता तरी करू नका. एखाद्या जीवाला त्रास देण्यात शौर्य नसतं.